नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता 9वीमधील सामाजिक शास्त्रे या विषयातील नागरिकशास्त्राचा आज आपण दुसरा धडा पाहणार आहोत. त्याचं नाव आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. तर या प्रकरणामध्ये आपण मागील पाठामध्ये काय शिकलो ह्याचा आधी सुरुवातीला आपल्याला आढावा घ्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय पाहिलं तर महायुद्धात्तर राजकीय घडामोडी. तर त्या घडामोडीमध्ये आपण काय बघितलं तर परराष्ट्र धोरणाच्या आंतरराष्ट्रीय संबंध, त्यामध्ये त्याची पार्श्वभूमी, त्यानंतर त्याचे पहिल्या महायुद्धात सहभागी राष्ट्रे, त्यानंतर दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध, ह्या सर्वांचा आपण भाग पाहिलेला आहे. तर आज आपण पाहणार आहोत प्रकरण 2मधील भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. तर यामध्ये आपण काय बघणार आहोत, आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्यांचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयाची ओळख करून घेणार आहोत. तर त्यानुसार आपण काय करणार आहोत की परराष्ट्र धोरणाचा अर्थ आणि त्यावर परिणाम करणारे घटक. तर त्यावरती परिणाम करणारे घटक कसे आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला पाहायचं आहे की परराष्ट्र धोरण, तर त्याचा अर्थ आणि महत्त्व याचं आपण महत्त्व पाहणार आहोत. तर सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते, म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला परस्परावलंबन असते हे आपल्याला समजले आहे. हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे काम करत असता कामा नये. ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात. कोणत्याही परराष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणूनच राष्ट्रामधील परस्परांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणाला परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व आहे. तर आपण याच्यामध्ये काय बघितलं की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक काय आहे तर परराष्ट्र धोरण किंवा आपलं राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण करण्यासाठी आपल्याला इतर देशांचाही फायदा घ्यावा लागतो किंवा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध जपावे लागतात. त्याचबरोबर काय करावं होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला किंवा इतर राष्ट्रांशी मैत्री करत असताना आपल्याला कोणती भूमिका घ्यायची आहे हे सुद्धा निर्णय घेत असताना सुद्धा आपल्याला विचारपूर्वक घ्यावे लागतात. आणि या चौकटीतून म्हणजे वैचारिक चौकटीतून आपण जे निर्णय घेतो किंवा जे निर्णय ठरवतो त्याला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. म्हणून काय सांगितले की प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणूनच राष्ट्रामधील परस्परांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणाला परराष्ट्र धोरण हे काय सांगितले महत्त्वाचं आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की त्यामध्ये आपण माहीत आहे का तुम्हाला, तर आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणे आवश्यक असते. संविधान, कारण का आपल्याला संविधान तर हे काय की भारत हा लोकशाही राष्ट्र आहे आणि याच्यामध्ये संविधानानुसार आपण काय करतो, आपला देश चालवतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला ते पाहावं लागेल. आता तुम्ही याची एक क्लिप बघू शकता. तर यानंतर आपण दुसरा पॉईंट बघणार आहोत, राष्ट्रीय हितसंबंध. परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतले. तर राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो. राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ व त्याचे महत्त्व समजले पाहिजे. तर राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौम सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना
लक्षात आलं का? राष्ट्रहित म्हणजे काय? तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौम सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना. त्यानंतर काय? तर आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो. म्हणजे आपले हितसंबंध, आर्थिक विकास घडवण्यासाठी राष्ट्रीय संबंधसुद्धा ठेवणे एकमेकाशी हिताचं असतं. तर आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो. म्हणजे काय? तर आपले हितसंबंध कसे आहेत इतर राष्ट्रांशी, तर त्या राष्ट्राशी समजून घेताना त्यांचे जे काही निर्णय आहेत फायद्याचे असतील, आपले निर्णय जे असतील, आपल्या राष्ट्राला जो फायदा होईल ह्या संबंधीने आपण घेतलेले निर्णय जेव्हा आपण घेतो तर त्यावेळेला ते निर्णय कसे असतात? आपल्या राष्ट्राच्या हिताचे संबंध असू शकतात. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश असतो. म्हणजे इतर कुठल्याही राष्ट्रांचा जर त्याच्यामध्ये हितसंबंध असेल तर कोणकोणते घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असले पाहिजे? तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौम व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. लक्षात आलं का? की आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौम व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. दुसरं काय आहे? तर आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. म्हणजे कसे? तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे राष्ट्रहिताचे आपले हितसंबंध जर आपले चांगले ठेवायचे असेल तर आपल्या राष्ट्राचं सुद्धा हित आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय सांगितले? की आर्थिक व दुर्बल असणाऱ्या राष्ट्रालाही आपल्या स्वातंत्र्याचं जतन करणेसुद्धा अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हा सुद्धा आपल्या राष्ट्राच्या हिताचा भाग असू शकतो. त्यानंतर काय आहे बघा? तर राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण. राष्ट्रीय हितसंबंध आपण साधत असताना आपलं परराष्ट्र धोरणामध्ये जे काही घेणार आहोत, ठरवणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला काय असलं पाहिजे? आपलं धोरण पण आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे. तर काय आहे? तर संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मांडली जातात. तर परराष्ट्र धोरण हे जी प्राप्त करण्याची साधन ठरते. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्ये बदल होतात आणि त्या बदलाचे प्रतिबिंब हे परराष्ट्र धोरणात दिसून येतात. म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रवाही असते. लक्षात आलं का? परराष्ट्र धोरण हे काय आहे? प्रवाही असते. त्यानंतर काय सांगितलं आहे? की चला माहिती म्हणजे आपण चर्चा करूया म्हणून. तर परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असले तरी काही देशाचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते. उदाहरणार्थ भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेले आहे. ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते? म्हणजे परराष्ट्र धोरणाच्या काळामध्ये आपल्याला कुठल्या मूल्यांचा शाश्वत मूल्य कोणती आहेत तर ह्याचं आपल्याला अभ्यास असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कशी शांतता, मानवी सुरक्षितता, मानवी हक्क ह्या सगळ्या मूल्यांच्या आधारे आपल्याला परराष्ट्र धोरणातील तरतुदी आखाव्या लागतात. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की काय? तर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरत असते. परंतु परराष्ट्र धोरण ठरविताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होतो. कोणत्या ते पहा. 1. देशाचे भौगोलिक स्थान. मुलांनो, तुम्ही जगाचा नकाशा किंवा पृथ्वी गोल पाहिला असेल. बघा, या पृथ्वी गोलावर तुम्हाला अनेक देश दिसतायत.
तसेच जगाचा हा राजकीय नकाशा आहे. यात अनेक देश व त्यांच्या सीमा दिसतायत. त्यावरून तुम्हाला त्या प्रदेशाचे भौगोलिक स्थान समजेल. म्हणजे त्या देशाभोवती असणारे डोंगर, दऱ्या, समुद्र, वाळवंट हे सुद्धा कळेल. तसेच काही देश हे अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया, जपान यांसारखे देश पाश्चिमात्य देशांपासून दूर आहेत. तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक देश आहेत. उदाहरणार्थ इराण, इराक, सुदान, सौदी अरेबिया, ओमान यांसारखी राष्ट्रे एकमेकांच्या बाजूला व जवळजवळ आहेत. तर काही राष्ट्रांना मोठा किनारा लाभलाय. उदाहरणार्थ भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना यांसारख्या देशांना समुद्र किनारा लाभला आहे. जगातील काही राष्ट्रे खनिज संपत्तीने समृद्ध आहेत. उदाहरणार्थ भारतात जगातील सर्वात जास्त अभ्रक सापडते. दक्षिण आफ्रिकेमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. पश्चिम आशियाई देशात म्हणजेच सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत या देशात खनिज तेल साठे आहेत. म्हणजेच जगातील सर्व राष्ट्रांची भौगोलिक परिस्थिती सारखी नाही. त्यात विविधता आढळून येते. देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत म्हणजे सुपीक किंवा नापीक जमीन, देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. एखाद्या देशात कोणती शासन प्रणाली आहे त्याचाही परिणाम परराष्ट्र धोरणावर होत असतो. उदाहरणार्थ भारत, अमेरिका यांसारख्या देशात लोकशाही शासन व्यवस्था आहे. म्हणजेच लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला महत्त्व असते. कारण या संसदेत लोकप्रतिनिधी असतात. तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षही असतात. परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयांवर चर्चा संसदेत होते. तेव्हा विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. काही देशात संघराज्य व्यवस्था असते. संघराज्य म्हणजे ज्या देशाचा कारभार संघ किंवा केंद्र व घटक राज्य या दोन स्तरांवर चालतो त्यालाच संघराज्य शासन व्यवस्था असं म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिका, भारत या देशात अशी शासन व्यवस्था आहे. अशी शासन व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरण ठरविताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ भारताच्या दक्षिणेकडील राष्ट्र श्रीलंका या देशात काही घडले तर त्याचा परिणाम भारतातील तामिळनाडू राज्यावर होतो. तसेच पाकिस्तान मताना संघराज्य व्यवस्थेत घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. मुलांनो, हे लक्षात ठेवा की आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्त्वाचे तितकेच ते शेजारी देशांमध्ये सुद्धा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. कारण सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. म्हणूनच भारताने श्रीलंका तसेच बांगलादेश या राष्ट्रातील अशांतता दूर करून तेथे शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. परराष्ट्र धोरण निश्चित करणारा तिसरा घटक आहे प्रत्येक देशातील अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक परिस्थितीला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या देशाचा आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा त्या देशाच्या परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. एक, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. थोडक्यात इतर राष्ट्रांशी संबंध निर्माण केल्याने आपल्या देशाचा फायदा होऊन आपली अर्थव्यवस्था कशी सुधारेल हा विचार डोळ्यांपुढे ठेवून परराष्ट्र धोरण ठरविले जाते. आणि दोन, सध्याच्या जागतिक व्यवस्थेचा विचार केला तर राष्ट्राची सुरक्षा जशी महत्त्वाची मानली जाते तसेच आर्थिक सुरक्षितताही महत्त्वाची मानली जाते. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम असते तितके एखादे राष्ट्र सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून ओळखले जाते आणि अशा राष्ट्रांना जागतिक व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. उदाहरणार्थ अमेरिका, इंग्लंड,
चीन, जपान ही राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली आहेत. राष्ट्रांची अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश हे इतर देशांवर कमी प्रमाणात अवलंबून असतात. मुबलक पैसा उपलब्ध असल्याने ते आवश्यक गोष्टी आयात करू शकतात, तसेच आपल्या राष्ट्राचा विकास घडवू शकतात. ही राष्ट्रे आपले परराष्ट्र धोरण आखताना कोणत्याही देशाच्या दबावाखाली न येता स्वतंत्रपणे आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण आखू शकतात. त्यामुळे परराष्ट्र धोरण आखताना देशाची अर्थव्यवस्था महत्त्वाची मानली जाते. उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करून राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न केला तर गरिबी आपोआप दूर होऊन राष्ट्र सामर्थ्यवान होईल. सर्वांना रोजगार उपलब्ध होईल. प्रत्येक जण थोड्या प्रमाणात का होईना राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहभागी होईल. राजकीय नेतृत्व. लोकशाही शासन व्यवस्थेत परराष्ट्र धोरण ठरविताना त्यात अनेक व्यक्तींचा वाटा असतो. उदाहरणार्थ राष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांसारख्या देशाच्या प्रमुखपदी असणाऱ्या व्यक्तींचा त्यात समावेश असतो. या व्यक्ती परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ पंडित नेहरू प्रधानमंत्री असताना त्यांनी आपल्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली. म्हणजे भारत कोणत्याही गटात सामील न होता अलिप्त राहून आपला विकास करेल हे धोरण त्यांनी स्वीकारले. पुढे अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले. म्हणजे परराष्ट्र धोरणावर त्या त्या वेळच्या राजकीय नेतृत्वाचा प्रभाव पडत असतो. मुलांनो, ही यादी पहा. यात भारतातील काही नेत्यांची नावे व त्यांनी केलेले योगदान याबाबत माहिती दिली आहे. इंदिरा गांधी, शिमला करार. राजीव गांधी, भारत श्रीलंका करार. अटल बिहारी वाजपेयी, लाहोर घोषणापत्र. नरसिंह राव, पूर्वेकडे पहा धोरण. नरसिंह राव, आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतात गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न. लाल बहादूर शास्त्री, ताश्कंद करार. 5. प्रशासकीय घटक. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे जरी देशाचे परस्पर धोरण ठरवित असले तरी त्या धोरणाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रशासकीय घटक मदत करीत असतात. उदाहरणार्थ परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी हे सर्व घटक परराष्ट्र धोरण ठरविण्यास आवश्यक अशी सर्व माहिती गोळा करतात. तसेच मिळालेल्या माहितीचे सविस्तर वर्णन करून त्यातील फायदे तोटे सांगतात. या माहितीच्या आधारे ते परराष्ट्र धोरण ठरविण्यासाठी मंत्रिमंडळाला योग्य तो सल्ला देतात. अशा तऱ्हेने वरील 5 घटकांचा परिणाम कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होत असतो. यानंतर आपण काय पाहणार आहोत तर भारताचे परराष्ट्र धोरण हे आपण आपल्या नंतरच्या दुसऱ्या पार्टमध्ये भागामध्ये आपण याची माहिती पाहणार आहोत.